तू देवाला शोधतोयस, पण कधी विचार केलाय का देव तुला का मिळत नाही? कदाचित कारण तू अजून त्याला आपलंसच केलं नाही. मनाच्या श्लोकातील 38 ते 42 हे 5 श्लोक म्हणजे भक्तीचा संपूर्ण प्रवास आहेत. सुरुवात होते उत्कटतेपासून, मग मनाची एकाग्रता, कल्पनांचा अक्षय, विवेकाने आत्मशोध आणि शेवटी येतो हा निर्णायात्मक टप्पा, रघुनायका आपुलेसे करावे. समर्थ रामदास स्वामी इथे स्पष्ट सांगतात, कितीही साधना केली, कितीही विचार केला, पण शेवटी देव आपला झाला नाही तर काहीच आपण साध्य केलं नाही हे सिद्ध होतं. श्लोक क्रमांक 42. बहुता परी हेची आता धरावे, रघुनायका आपुलेसे करावे. दीनानाथ हे तोडरी ब्रीद गाजे, मना सज्जना राघवी वस्ती की जय. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ ह्या शेवटच्या श्लोकात साधकाला एक अंतिम दिशा देत आहेत. आता खूप काही केलंस, खूप भटकलास, खूप विचार केलास, पण आता एकच गोष्ट धर, ती म्हणजे रघुनायकाला आपलेसे करून घे. इथे बहुता परी म्हणजे अनेक मार्ग असा अर्थ आहे. म्हणजे अनेक उपाय, अनेक साधना हे करून सुद्धा जेव्हा मनुष्य थकतो आणि त्याला भगवंत भेटत नाही, मनुष्य आयुष्यभर काहीतरी शोधत असतो, कधी सुख, कधी समाधान, कधी शांती, पण प्रत्येक वेळेस त्याला अपूर्णता जाणवते. कारण तो देवाला बाहेर शोधतो, पण तो त्याला स्वतः कधीच शोधण्याचा प्रयत्न करत नाही. रघुनायका आपुलेसे करावे हा केवळ शब्द नाही, ही संपूर्ण भक्तीची पराकाष्ठा आहे. देव आपला कसा होतो तर प्रेमाने, मायेने, श्रद्धेने. पण हे प्रेम व्यावहारिक नसावे. देवा मला हे दे मग मी तुला ते देईन, हा व्यवहार झाला, ही भक्ती नव्हे. खरी भक्ती म्हणजे संपूर्ण समर्पण. याच भावनेचा उल्लेख श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण करतात. ते म्हणतात, भक्त्या माम अभिजानाति, म्हणजे मला केवळ भक्तीनेच जाणता येते. आणि दुसरीकडे ते म्हणतात, अनन्यास चिंतयन्तो माय, म्हणजे जो अनन्य भावाने माझा विचार करतो त्याची जबाबदारी मी स्वतः घेतो. हा स्वतः भगवान श्रीकृष्णांनी दिलेलं आश्वासन आपल्याला भगवद्गीतेमध्ये आहे. समर्थांनी दीनानाथ हा शब्द वापरला आहे. दीन म्हणजे जो अहंकार सोडतो, ज्याचा मीपणा विरघळतो, त्याला दीन म्हटलेले आहे. इथे दीन म्हणजे गरीब असा नव्हे. दीन असणे म्हणजे कमकुवत असणे असा देखील अर्थ येथे नाही, तर तो पूर्णपणे नम्र होणे, अहंकार रहित असणे. जेव्हा मनुष्याचा अभिमान गळून पडतो तेव्हा खरी आर्तता निर्माण होते आणि हीच आर्तता भगवंताला आवडते. ह्याचाच दाखला दासबोधात समर्थ देतात की परमेश्वर त्या भक्ताचा कधी त्याग करत नाही जो पूर्णपणे त्याच्यावर अवलंबून राहतो. हे तोडरी ब्रीद गाजे म्हणजेच परमेश्वराचे एक वचन, एक ब्रीद आहे. ते म्हणजे तो दीनांचा, अनाथांचा किंवा शरण आलेल्यांचा रक्षक आहे. भागवत पुराणातही वारंवार असे लिहिलेले सापडते. प्रल्हाद, ध्रुव, गजेंद्र ही सगळी उदाहरणं ह्याचीच आहेत. जिथे भक्त पूर्णपणे शरण जातो तेव्हा देव स्वतः धावत येतो. पण इथे एक खोल तत्वज्ञान आहे. समर्थ सांगतात, देव आपला झाला म्हणजे काय? याचा अर्थ देव कुठून तरी बाहेरून येत नाही, तर आपल्या मनातील मी निघून जातो आणि तोच सर्व आहे हा भाव दृढ होतो. वेदांत सांगतात, जीव आणि ब्रह्म वेगळे नाहीत. देव तोच भक्त, भक्त तोच देव ही वस्तुस्थिती आहे. पण अज्ञानामुळे आपल्याला हे कळत नाही. आपण स्वतःला शरीर,
मन, विचार यांच्याशी जोडून घेतो. पण समर्थ सांगतात हे सगळं बदलणार आहे. खरा तू म्हणजे ते चैतन्य आहे जे सगळ्यांना चालवते. जेव्हा साधक ह्या चैतन्याशी एकरूप होतो तेव्हा त्याला कळतं मी वेगळा नाही, तो आणि मी एकच आहे. म्हणजे माझंच रूप आत्मस्वरूप आणि आत्मस्वरूपाचंच रूप मी आहे. ही अवस्था येण्यासाठी एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे समर्पण. स्वतःच्या प्रत्येक गोष्टीला देवाशी जोडणे. जे काही माझ्यासाठी आहे ते प्रत्यक्ष देवासाठीच आहे ही भावना दृढ करणे. जेव्हा हा भाव पक्का होतो तेव्हा भक्त आणि भगवंत यांच्यातील भिंत नाहीशी होते आणि तेव्हाच खरी शांती, समाधान आणि आनंद प्राप्त होतो. जे काही मिळते ते माझ्या हितासाठी आहे, तो परमेश्वराचा प्रसाद आहे आणि जे काही मला मिळालेले नाही ती भगवंताची इच्छा आहे. ही गोष्ट जर मनात पक्की ठेवली तर रघुनायक आणि तुम्ही एकच निश्चित होणार, यात काही वादच नाही. कारण तो जे करतो ते माझ्या चांगल्यासाठी करतो किंवा तो जे करणार आहे ते माझं भलं होण्यासाठी करणार आहे. हा विश्वास दृढ असेल तर मी तू पण निघून जाते आणि दोघांच्या मध्ये एकरूपता येते. ह्यासाठी समर्थ सांगतात तू भगवत चरणी म्हणजेच रामाचरणी तुझं मन अर्पण कर आणि त्या सुखाला किंवा आत्मसुखाला बाहेर शोधण्याचा प्रयत्न करू नको. ते तुझ्यातच आहे, ते तू स्वतःच त्याला अनुभवून घेशील. ह्या श्लोकाचा अर्थ मला जसा समजला तसा मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. यात जर काही त्रुटी असेल तर क्षमस्व. जय जय रघुवीर समर्थ. ह्या श्लोकाप्रमाणेच अजूनही काही श्लोकांचे अर्थ जर आपल्याला ऐकायचे असतील किंवा जाणून घ्यायचे असतील तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.